हलचे जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. दोन संघ आमने सामने आहेत. बिफोर लॉजिस्टिक रिप्रेझेंट्स कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2. बॅट्समॅन नेम सांगायचे आहेत. बॅट्समॅन नेम्स. आणि बॉलर्स नेम सुद्धा सांगायचं आहे, कारण जोपर्यंत आपण नावांचा इथे उल्लेख केला जात नाही तोपर्यंत आपला स्कोअरबोर्ड जो आहे तो अपडेट केला जाणार नाही, याची काळजी घ्यायची. दोन संघ आमने सामने आहे आणि शिवसेवा वर्सेस रूट्स सीए यामध्ये सुरू असलेला सामना आपण बघणार आहेत. DVN लाईव्हच्या माध्यमातून आपण हा सर्व चित्रीकरण आपण बघतोय. 120 चेंडूचा खेळ होणार असेल आणि जवळजवळ धावांची गरज असेल ती 115. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर 114 धावा ह्या झाल्या होत्या. पहिल्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा हाताळला, त्यानंतर फ्लिक करून चेंडूला पाठवून दिलं शॉर्ट क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवरती पहिली धाव करणं, धावफलकावरती धावा लागवल्या त्यात श्री गणेश होत्या धावांचा. त्यासोबत ॲग्रेशन थोडंसं बघायला मिळतं फिल्डिंग करणाऱ्या टीममध्ये, कारण संघाला पाहिलं तर एका चेंडूसाठी जवळजवळ पूर्ण संघ जो आहे तो एकत्र आला होता. संध्याकाळचा पर्व आहे. संध्याकाळच्या पर्वामध्ये थोडासा फॉग दवाचं वातावरण जे आहे ते या मैदानावरती बघायला मिळतं, कारण ग्रीन लश ग्राउंड आपण बघतोय, नारंगी क्रिकेट मैदान, आणि या मैदानावरती नक्कीच लेदरच्या मॅच खेळण्यासाठी वेगळा आनंद असतो. त्यानंतर नाईट क्रिकेट ही सुद्धा एक वेगळी मेजवानी आहे, कारण 12 वर्षाखालील जी मुलं आता सध्या आपण खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघतोय. दरम्यान दुसरा चेंडू असेल, यावेळेला स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न करून इनसाउट आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. थोडासा आक्रमक होण्याचा दर्शवलं जात आहे. दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय, वर्षित आणि गर्वित अशी जोडी, सलामीची जोडी आपण बघतोय. तर आर्या पहिलं षटक हाताळतायत आपल्या संघासाठी. 115 धावांचं आव्हान ठेवलेलं असताना काय खेळ होईल त्यावर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. बिफोर लॉजिस्टिक रिप्रेझेंट्स कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 फायनलचा हा मॅच सकाळच्या 17पासून सुरू झालेले हे सामने. हो, यावेळेला मात्र थोडासा लेट कट, बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा प्रयत्न, शॉट निघून जातोय. शॉटमध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल, परंतु एक धाव सहजरित्या ही पूर्ण केली जाते, कोणतीही चुकी होणार नाही. एक धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 वरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 2 धावा या धावफलकातील लागवल्या जातात. थोडंसं डिफेन्सिव्ह क्रिकेट, धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न, प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण धावा पहिल्या तर तितक्याशा जास्त नाही आहेत, कारण 120 चेंडू असताना 115 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेला मात्र गुडलेनचा बॉल, पंच आमच्याकडे वळतील. थोडासा अवांतर होता, उजवेष्टीच्या खूपच बाहेर होता. गुडलेन थोडून बाहेर गेला, कीपर तिथे क्षेत्ररक्षण करतात. बॉलरची जर आर्म बघितली तर थोडासा आउटस्विंग पद्धतीने चेंडू हाताळला गेला होता, परंतु लाईन थोडीशी उजवेष्टीच्या बाहेर होती, त्यामुळे पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केला. धावसंख्या पोहोचते 3 वरती. स्ट्राईकवरती बघितलं तर वर्षित याला बघतोय आपण, मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी चांगली फलंदाजी केली होती. सेमीफायनलचा तो सामना होता आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे ते आपण नक्कीच त्याच्याकडून बघितलं होतं. तर आर्या प्रमुख गोलंदाज आहेत आपल्या संघासाठी, यांच्याकडून सुद्धा चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली होती. दरम्यान पुढचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडूला कट केला आहे. चेंडू निघून जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, कोणत्या प्रकारची चुकी होत नाही आहे, परंतु एक धाव सहजरित्या सोपी केली जाईल. यावेळेला मात्र थोडासा इनस्विंग चेंडू होता, आतमध्ये येणारा चेंडू होता, परंतु उजव्या यष्टीवरून तो डाव्या यष्टीकडे वळत गेला, त्यामुळे फलंदाजाला त्याचा फायदा झाला. चेंडूला फक्त दिशा दिली गेली, वेगाचा फायदा घेतला गेला, परंतु फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे कारणाने तिथे फक्त एकच धाव ही घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. दरम्यान पुढचा चेंडू असेल आर्या याचा. या वेळेला जास्त स्विंग झाला, चेंडूला पाठवून दिला लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक पाठला करेल, चेंडू निघून जाईल का बाउंड्री लाईनच्या, आणि हा येतो या इनिंग मधील पहिला चौकार.
थँक्यू. तर्पण पाटील यांचं आपण ऐकत होतात बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट. फायनलचा मॅच सुरू झालाय. फायनलचा थरार. आत येणारा चेंडू होता. शेवटच्या क्षणी बॅट लवकर खाली आली. बॅकलिप फार वर गेली होती. शेवटच्या क्षणाला तर बॅकलिप थोडीशी खाली आले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरनंतर स्कोर जाऊन पोहोचला 8 पाठलाग आहे 115चा. 115 धावांचा पाठलाग करायचा आहे. फायनलचा मॅच आहे त्यामुळे फायनलमध्ये काय घडतंय ते बघण्यासाठी पुन्हा एकदा येऊया. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॉलर नेम बॉलर रौनक. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होत असताना अवांतर धाव स्कोरबोर्डमध्ये ॲड होईल. सुरुवातीला जर पाहिलं तर उमर कोटेची तर आक्रमक फलंदाजी त्याच्यामुळे फ्लाइंग स्टार्ट मिळावं होता. आता बघूया हे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. तेही प्रयत्न करतात स्टार्ट मिळवून देण्याचा. गारवीत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वर्षेस ही सलामीची जोडी ओपनिंग पेअर्स मैदानावरती. अजून एक दिशाहीन गोलंदाजी लेग स्टंपच्या बाहेर डाव्या एसटीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉलचा इशारा होत असताना 115 झालेत. बघूया आज या 115 धावांचा पाठलाग कोण कशा पद्धतीने करतंय किंवा 114 धावा डिफेंड कशा केल्या जातील. दोन्ही बाजूला नक्कीच आवाजही येते की कोण जिंकणार आहे मॅचला बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट. अंडर-12ची ही T20ची लीगची स्पर्धा. लीगच्या स्टेजमध्ये भरपूर काही घडलं होतं. जसं मागे एक संघ जो पराभूत झाला ज्याने 3 सामने जिंकले होते. सेमीफायनलमध्ये पराभूत झाला. खास करून रूट 11च्या संघानं सुद्धा जबरदस्त कामगिरी केली. पण जो संघ शिवसेवा जे काही स्टॅटिस्टिक आपल्यापर्यंत आल्यात त्याच्यावरती आपण चर्चा करूया. शिवसेना संघाचा प्रवास कसा राहिला आहे. ऑफस्टॉमच्या बाहेर आहे बराच बाहेर पंच वळतात इशारा करतात व्हाईट बॉलचा. या संपूर्ण लीग टुर्नामेंटमध्ये शिवसेवा प्रवास आहे ना थोडंसं कठीण राहिला आहे. संघर्षपूर्ण आहे. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी संघर्ष केला. शेवटच्या मॅचमध्ये क्वालिफाईंगचा मॅच जो त्यांना कमी स्कोअरमध्ये रन रेटवरती जिंकायचा होता तोही त्यांनी जिंकला आहे. संघर्ष त्यांनी केला आहे. सेमीफायनलच्या मॅचमध्ये प्रखर संघर्ष करून तो फायनलमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी. त्याच्यामुळे संघर्ष नवा नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा होतोय पंचाकडनं. तर संघर्ष नवा नाही आहे तो शिवसेवा टीमला. पण आता केलेला संघर्ष त्या संघर्षाला तुम्हाला फळ द्यायचं आहे. त्या संघर्षाला तुम्हाला परिणाम साधायचा आहे. संघर्ष इतना केलाय तर सक्सेसही तुम्हाला व्हायचं आहे. व्हाईट बॉल 5 वाईट झाल्यात. या षटकाचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 5 व्हाईट बॉल आल्यात. ड्रोनच्या साह्याने आता तर्पण पाटील आहे ते या फायनलच्या मॅच षडचित्र टिपतायत. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला चेंडूला स्क्वेअरच्या बाउंड्री क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू चाललाय सीमा रेषे पार चौकार. बघा रिप्ले बघू शकता. फुल टॉस बॉल होता पायावरचा चेंडू. फ्लिक ऑफ द रिक्स थोडंसं फ्लिक केलं चेंडूला रिक्सवर पाहिलं. आणि महत्त्वाचं काय होतं जो क्षेत्ररक्षक होता थोडासा पाहिलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगलेचा क्षेत्ररक्षक आहे त्याला बीट करून चेंडू गेलाय सीमारेषे पार चौकार. या चौकारनं स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 17-17. इथेही सुरुवात धमाकेदार आहे.
जशी सुरुवात तिथे झाली होती तशी सुरुवात इथेही झाली. धमाका तिथेही होता, धमाका इथेही आहे. धूम तिथेही होती, धूम इथेही आहे. आता बघूया धूम धडाका कोण करतंय, शिवसेवा की रूट्स अकॅडमी. बॅटची फेस थोडीशी ओपन केली. चेंडू जोपर्यंत तडव्यांच्या क्षेत्रामध्ये फील्ड होईल, एक धाव या चेंडूवरती पुन्हा 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा स्कोरबोर्डवरती आतापर्यंत आल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या षटकामध्ये पाहिलं तर एक्स्ट्रा रन भरपूर आले. 5 वाईटच्या स्वरूपात धावा आल्यात, 1 चौकारही आलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता, धावा त्या धावफलकावरती 8. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, कडक स्ट्रोक केला, मिड ऑफला फील्ड केले गेले. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. फिल्डिंग चांगली आहे रूट्सची. मागच्या मॅचमध्ये पाहिलंय रूट्सचे फिल्डिंगचा नजराना त्याने पेश केला होता. एक तो केलेला धावबाद, नेगीने केलेला तो धावबाद आपण पाहिलाय. अथर्वची फिल्डिंगही पाहिलंय. अथर्वची फिल्डिंग पाहिली, थोडा बाजूने चेंडू चाललाय. मिड विकेटच्या रिजनमध्ये पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक जातात, चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ, फील्ड केला जाईल. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. थोडा बाजूने चेंडू गेला, मिड विकेटच्या बाजूनं चेंडू निघून गेला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 षटकांत धाबा झाले. धापलकावरती 2-0 20 20 रन ऑन द बोर्ड. 2 ओव्हर 20 रन. माझ्यापेक्षा भारी नाचून दाखवायचं. कोण कोण नाचणार? तू तू पण उठ. आता सगळेच उठा. बोलू तुझा मायावर भरोसा नाही थँक्यू. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अजून एक वाईट, अजून एक अवांतर धाव स्कोरबोर्डवरती ऍड होईल. हलक्या हाताने चेंडू खेळाय, चेंडू जातोय जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव स्कोरबोर्डवरती ऍड होईल. चांगला स्टार्ट आहे. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. दोन्ही खेळाडूंकडे पण पाहिलं तर गर्वितकडे पाहिलं, त्यानंतर वर्षित जो 8 वरती खेळतोय, बॅटिंग करतोय. गर्वित 2 वरती. याचं नाव काय? आर्य बॉलिंग मार्कवरती. काडियांकडनं तिसरं षटक हाताळताना आर्य कुठं चेंडू तर बॅकफुटला गेलं, कट करायचं होतं, गॅप शोधू शकले नाही आहेत. अथर्वनं प्रभावित केलेलं आहे कारण फिल्डिंग एक जबरदस्त आहे, स्ट्रॉंग आहे फिल्डिंग. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की जी धावसंख्या उभारली आहे तर जितक्या धावा आपण वाचू, जितक्या रन आपण वाचवणार आहोत तितका फायदा आपल्या टीमला होणार, तितकाच फायदा आपल्या संघाला होणार आहे. त्याच्यामुळे धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जातात, स्कोअर थोडासा वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लेग स्टम्पच्या बाहेर आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. ही सर्व दृश्य पाहतोय ड्रोनच्या साह्यानं. काही दृश्य आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. दर्पण पाटील जे आता ड्रोन बरोबर मध्यभागी, विकेटच्या मध्यभागी जे आता पाहू शकता, एरियल व्ह्यू रूट अकॅडमी वर्सेस शिवसेवा. एरियल व्ह्यू पाहतोय पण जसा वर्ण काही षडचित्र, एक विहंगम दृश्य असतं ज्यावेळेला या मैदानावरती ड्रोनच्या साह्यानं एरियल व्ह्यूनं ज्यावेळेला शूट होतं किंवा क्षणचित्र चिपण्याचा प्रयत्न केला जातो कॅमेऱ्याच्या साह्यानं. आणि तेच आता सध्याच्या घडीला मैदानावरती बघा, पाहू शकता या मैदानाचं दृश्य, मनोहर असं दृश्य, मनमोहक असं दृश्य. जे अंडर फ्लडलाईट्स मॅच सुरू आहे आणि हाही अनुभव अंडर 12च्या खेळाडूंना उपयोगी पडणार आहे. ज्यावेळेला इतकी मोठी स्पर्धा तुम्ही खेळता, अंडर 12चे खेळाडू आहेत, 12 वर्षाखाली खेळाडू आहेत, कोणी 10 वर्षाचा आहे, कोणी 11 वर्षाचा आहे.
असे खेळाडू मैदानावरती देखील आहेत. त्यांना या स्पर्धेचा भरपूर उपयोग होईल भविष्यामध्ये. जसा चर्चाही केली, बरेचशा प्रशिक्षकाने मनोगत व्यक्त करताना देखील सांगितलं अशा स्पर्धा जर जास्तीत जास्त झाल्या तर कदाचित त्याचा फायदा आपल्या परिसरातील खेळाडूंना, या अपकमिंग यंगस्टरला होऊ शकेल. अशा स्पर्धांचा फायदा नक्कीच त्यांना होईल. क्लीन बॉल, नाक प्रयत्न केला, बघूया. क्लीन बॉल झाल्यात, गडी बाद झालाय. विकेट गिरे तो रिप्ले इंटरेस्टिंग आहे कारण ज्यावेळेला चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, बघा आपण बघू शकता, रिप्ले बघू शकता. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. चांगली सुरुवात होती, धमाकेदार सुरुवात होती या टीमची आणि पुढे सरसावून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जो झाला आहे ज्याच्यामध्ये विकेट गमावला आहे तो टीम शिवसेवा संघाला. डावखोरा फलंदाज इथे बाद झाला आहे आणि क्लीन बोल्डसाठी इथे 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे बिफोर लॉजिस्टिक करणं. क्लीन बोल्ड जर केला तर 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि ते कॅश प्राईज पटकावले ते बॉलर यातनं पटकावले, बॉलरनं पटकावले. नवीन बॅट्समन, नवीन फलंदाज मैदानावर दाखल झाला आहे. बॅट्समन एक जण पाठवा सर, एकाला पाठवा कोणाला तरी आपल्या. यथार्थ पवार, नवीन बॅट्समन यथार्थ पवार. एक चांगला स्टार्ट होता पण पुढे सरसवून अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न थोडासा अंगलट आलाय, विकेट गमावलाय पहिला. आता खेचून नेलं होतं बघा तिथून. तर यष्टीपेक्षा वाट बघत होते की पाय कधी उचलतील, पण बाबा त्याने जेव्हा उचलला होता तेव्हाच तिथे स्टंपवरती जर फेकला असतं तर कदाचित वेगळे चित्र दिसलं असतं. खेळ संपलाय, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा बॅटिंग करताना टीम रूट्सने केल्या होत्या 24 आणि आता या टीमने केल्या त्या 25 धावा. थँक्यू. 25 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाज कप्तान कर्णधार अथर्व. ओ सुंदर गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मागच्या मॅचमध्ये देखील अथर्वनं हेच अशीच लाईन मेंटेन केली होती. अथर्वनं याच टप्प्यावरती गोलंदाजी करून प्रति पक्षाला पूर्णपणे थांबवलं होतं. हलक्या हाताना थोडंसं खेळलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण ड्रोन आता पाहतोय आपण मध्यभागी त्याचे दृश्य जे आता चित्रित केली जात आहेत ड्रोनच्या साह्यानं. अथर्वनं प्रभावित करणारी कामगिरी मागच्या मॅचमध्ये पण केली, त्याच्यामुळे जबाबदारीपूर्वक खेळ त्यांनी नेहमीच केला आहे. ज्यावेळेला बॅटिंगची आवश्यकता तेव्हा बॅटिंगही केले. टीमला ज्यावेळेला लीड करायचं तेव्हा लीडही केले. त्याच्यामुळे प्रत्येक रोल त्यानं निभावलेला आहे. याही सामन्यामध्ये त्याचा रोल आहे, त्याची भूमिका आहे. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 27 धावा धावफलकावरती. तसा रोल आता शिवसेवा या दोन्ही बॅट्समॅनला उभारायचा आहे की फायनलचा मॅच खेळतोय. मागे काय घडलंय, मागे किती संघर्ष केलाय थोडासा बाजूला ठेवा. त्याच्यामुळे मागे काय घडलंय, तिथे किती संघर्ष केला, पण आता फायनलचा मॅच आहे. हा अंतिम सामना आहे. इथे कमी पडायचं नाही.
इथे कमी पडायचा नाही याच उद्देशाने खेळायचा. धाव घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव जलद गतीनं पूर्ण केली. जसं कॅप्टन प्रत्येक वेळेला सांगतो की आपल्याला हा सामना जिंकायचा आहे, कसंही करून या मॅच जिंकायचा आहे. फायनलचा मॅच आपल्याला जिंकायचा आहे आणि तसंच खेळायचं आहे. थोडं पॅशनेटेड खेळायचं आहे तुम्हाला, जुनून तुमच्या अंगामध्ये आला पाहिजे, तरच हा मॅच तुम्ही जिंकू शकतो. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट, आतमध्ये मोराल वाढवण्याचा प्रयत्न करायचा. बॅट्समनला होप्स तुम्हाला द्यायचे आहेत, बॅट्समनला देखील ऊर्जा द्यायची आहे. ओ बाजूनं चेंडू निघून गेला होता. काय घडलंय ते, बॅटच्या कडेला चेंडू लागला होता, थोडा बाजूला पडला, स्टंपच्या बाजूला उडाला. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 4 षटकानंतर 28 धावा धावफलकावरती. एक ब्रेक ऐकूया 2 आणि येऊया फायनलच्या मॅचच्या दिशेनं. थँक्यू. आवाज 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 यायला हवा दोन्ही बाजूनं. बघूया बॅट्समनच्या बाजूनं आवाज, बॉलरच्या बाजूनं आवाज, आवाज ही आवाज दोन्ही बाजून येतोय. सार्थक आता बॉलिंगवरती येतोय. क्षेत्ररक्षण ओ याच ठिकाणी काहीतरी घडलं होतं मागच्या मॅचमध्ये जर पाहिलं आपण, तिथून मॅच टर्न झाला. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय, चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत. तीसरी धाव देखील पूर्ण. एक की जगह 2, 2 की जगह 3 धावा या धावफलकावरती ऍड होती. स्कोर जाऊन पोचेल 31-31. बरोबर 31-31. सार्थक आता गोलंदाजीसाठी सज्ज झाल्यात. खाडियांकडनं गोलंदाजी करताना जर पाहिलं मागे अथर्वने षटक हाताळलं होतं. आता सार्थक. दोन्ही कॅप्टन आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाचा कॅप्टन देखील मैदानावरती आहे. त्याच्यामुळे 2 कर्णधार आहेत मैदानावरती. जर आपण बघितलं तर वर्षित देखील आहे मैदानावरती. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यथार्थ आणि वर्षित ही जोडी मैदानावरती. वर्षित नॉन स्ट्राईक एंडला आहे, यथार्थ स्ट्रायकर एंडला. आत येणारा चेंडू होता, हलक्या हाताने चेंडू केला. धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने पोहोचलेत अथर्व, पण धाव नाही रोखू शकत. एक धाव जलद गतीने पूर्ण केली गेली. एका धावेने स्कोर जाऊन पोहोचेल 32-32. 32 धावा. फायनलचा मॅच चालू आहे, अंतिम सामना चालू आहे. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 दुसऱ्या सीझनचा हा फायनलचा मॅच. काय टर्न झालाय, टर्न फ्लॅटेड डिलिव्हरी होती. एक्सपिनचा मारा, टर्न झाला, थोडा बाहेरच्या दिशेने निघून गेला. मागच्या मॅचमध्ये त्याने दाखवली आपल्यामधली क्षमता, व्हरायटी त्याने दाखवलेत. आई फ्लॅटेड बॅटच्या कडे लागून चेंडू चाललाय, पाठलाग केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करताय. चेंडू चालला बॉन्डलाईन जवळ, चौकार. 4 धावा. चौका लगे तो दिखा. बिल्कुल चौका लगे तो कैसे भी लगे. बल्ले से आए, बाहरी किनारे से आए, बॅटच्या कडेला येऊ द्या, मिडल ऑफ द बॅट येऊन द्या. प्रयत्न चांगला केला होता क्षेत्ररक्षकानं. जो फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता धावत गेला, तिथे डाईस लगावली, पण चेंडूला नाही रोखू शकले. 4 रन स्कोर जाऊन पोहोचेल 36. 36 धावा धावफलकावरती स्कोरबोर्डवरती जाऊन पोहोचलेत. फ्लॅटेड डिलिव्हरी त्या पद्धतीने चेंडूला खेळलं. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 36. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 5 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 36. लॉस ऑफ 1 विकेट्स. La 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 la
पॅवेलियन एनकडनं ते षटक संपल्या. पॅवेलियन एनकडनं आता षटक सुरू होतोय. पहिली 5 षटकं पहिली काडे एनकडनं गोलंदाजी करताना 36 धावा धावफलकावरती. अथर्व आता पुन्हा एकदा सज्ज झाला आहेत पॅवेलियन एनकडनं. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू थोडा खाली राहिला, लो राहिलाय, लो बाउन्स चेंडू जो आपण पाहिलाय. फ्लॅट डिलिव्हरी फ्रंट फूटवरती ड्राईव्ह केलंय, खराब क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. बॅकफुटला खेळलं, धाव वेळेवरती नोचा आउट कॉल केला आहे. इथे एक एक धाव महत्त्वाची आहे, त्याचा एक एक विकेटही महत्त्वाचं आहे. हा फायनलच्या मॅचसाठी ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता, 115 धावांचा पाठलाग केला जातो. 115 टार्गेट आहे आपल्या समोर. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटनं खेळला होता, चकून जातो चेंडू सर यष्टीच्या हातात. स्टंपिंगचा प्रयत्न देखील झालाय. चांगली गोलंदाजी अथर्वची. दुसऱ्या बाजूला साथही पाहिजे. 2 खेळाडू एकमेकांसमोर आहेत. आपण जर पाहिलं तर यथार्थ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला वर्षित आता पाहिलं तर 14वरती ना 18वरती बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग वर्षितची. बॅकफुटला गेलं, खेळलं चेंडू डीपवरती आहे. तर 1 रन 1 धाव ॲड होईल. 39 रन ऑन बोर्ड. आता सध्याच्या घडीला चालला. स्कोरबोर्डवरती धावा झाल्या धावफलकावरती 39. हळूहळू मॅच पुढे चालला आहे. पॉवर प्लेच्या षटकातील हे शेवटचं षटक आहे. पॉवर प्लेचं शेवटचं षटक. ऑफस्टंपच्या बाहेर होता, बराच ड्राईव्ह करायचा होता. 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 6 षटकांचा धावा आहेत धावफलकावरती 39. 39 कंपॅरिझन बघूया. ज्यावेळेला 6 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला टीम रूट्स अकॅडमी किती रनवरती होती. कंपॅरिझन आपण पाहूया. पाटलांचा बैल गाडा, थँक्यू. ज्यावेळेला 6 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा रूट्स अकॅडमी होती 38 वरती, लॉस ऑफ 1 विकेट. आणि पाठलाग करताना शिवसेवा आहे 39, लॉस ऑफ 1 विकेट्स. तिथे 38, इथे 39. जास्त फरक नाही आहे, जवळ आहे, आसपास आहे. फ्लायटेड डिलिव्हरी, ड्राईव्हचा फटका, कव्हरच्या दिशेने अथर्व फिल्डिंग करतोय. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सुद्धा बॅलन्सिंग आहे. बॅलन्सिंग मॅच बरोबर समान पातळीवरती आहे. दोन्ही संघांसाठी संधी आहे, दोन्ही टीमसाठी ही संधी आहे. हा फायनलचा मॅचची ट्रॉफी बिफोर लॉजिस्टिक सीझन 2ची ट्रॉफी जर पटकवायची आहे तर दोन्हींना संधी आहे. 50-50 वाला मुकाबला आहे. 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. हा मॅच देखील तसाच आहे. फ्लायटेड डिलिव्हर, सुंदर गोलंदाजी. सार्थकची देखील तितकीच अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. कंट्रोल आहे, पूर्णपणे नियंत्रित आहे. चांगली गोलंदाजी. बॅकफुटला गेलं, खेळलं, धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. एका बाजूने टिचून मारा करतो. अथर्वला ते पाहिले, सार्थकला पाहिले. पण 2 खेळाडू एक पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतात, एक पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतात. वर्षित, यथार्थ. डबल साऊंड आलाय, आवाज देखील आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झाला. 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 41, 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. 7व्या षटकाचा खेळ सुरू आहे.
आणि 7व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 41 धावा. पुन्हा एकदा आपण ड्रोन पाहू शकता. ड्रोनच्या साहाय्याने चित्र देखील जे DBNच्या स्क्रीनवरती लाईव्ह यूट्यूबवरती सामने आहेत. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, थोडंसं मिस केलं. पहिल्यांदाच असं दिसलं की अथर्वनं थोडंसं मिस केलं आहे. थोडंसं स्टॅमिना कमी होऊन देऊ नका, आपला कुवत आपली कमी घेऊन देऊ नका. 7 ओव्हरचा खेळ संपलाय, 7 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 42. 6च्या सरासरीने धावा आहेत ते 42. पाटला काय 115 धावांचा. एक दोन ऐकूया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू. 7 ओव्हरचा खेळ संपला. 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. मॅच रंगामध्ये आला. इथून अजून रंग भरण्याचं काम दोन्ही फलंदाज देखील करतील, गोलंदाज देखील प्रयत्न करतील. त्यांनाही माहिती आहे किती महत्त्वाचा, किती मेहनत या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली आहेत. सुरुवातीपासून लीग स्टेजमधनं मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेले आहेत हे दोन्ही संघ, रूटचाही संघ आणि शिवसेवाचा संघ देखील. फॉरवर्ड डिफेंड या चेंडूला खेळत धाव घेण्याची संधी नाही आहे. थोडं बाहेर पिचिंग थोडा महत्वाचा होता. भरपूर काही घडलंय. बॅकफूट पंच केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, धाव घ्यावी न घ्यावी. कमिटमेंट बघा, अथर्वची कमिटमेंट बघा. आपला सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो म्हणून टाळ्या आवाज त्याच्यासाठी यायला हव्या, कारण कमिटमेंट फार महत्त्वाची आहे. भले सामना कुठेही जावो, सामना कोणत्या बाजूला जावो, पण आपल्याप्रती, खेळाप्रती 100% योगदान देण्याचा प्रयत्न तो करतो या मॅचमध्ये. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय. स्कोर पॉईंटला क्षेत्रक्षक थोडासा डीपवरती आहे, त्याचा फायदा 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. 44 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. खरं मागच्या चेंडूवरती जसा फॉलो थ्रूमध्ये गेले, फील्ड केली गेली होती. आणि दोन्ही कर्णधार वर्षित आणि दुसऱ्या बाजूला अथर्व, 2 कॅप्टन आहेत एकमेकांसमोर. वर्षितला माहिती आहे त्याचे खेळ किती उपयुक्त आहे, त्याचं खेळपट्टीवरती राहणं, विकेटवरती त्याचं टिकून राहणं किती गरजेचं आहे हे वर्षितला देखील माहिती आहे. आफ्टर 8 ओव्हर स्कोर जाऊन पोचलाय 44. 44. 8 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 44. थँक्यू. 8 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर 44. सार्थक बॉलिंग मार्कवरती त्याच्याकडून धाव घेण्याचा प्रयत्न, कॉलिंग गेलं तिथून. 44. 44 यांची सुरुवात सुद्धा धमाकेदार होती, पण जसा विकेट गेला तसा स्कोर थोडासा थांबलाय. जसा स्कोर आपण पाहिला उमरकोटेच्या बाद झाल्यानंतर इथे धावाची संधी आहे. धावाची संधी थ्रो जर पाहिला पण कदाचित वेगळ्या पद्धतीने झाला असता, त्याचाही निर्णय वेगळा पाहिला असता. पण आता पहिल्या इनिंगमध्ये 5 रनआउट पाहिल्यात, त्याच्यामुळे अजून या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये अजून किती रनआउट होतील किंवा रनआउट आपण बघायला मिळतील. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात आहे. शॉर्ट थर्ड मॅन आहे, पॉईंट आहे, एक्स्ट्रा कव्हर. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक अजून प्रोटेक्शन लावलेलं आहे.
एक कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक थोडासा सरकवण्यात आलेला आहे. 2 शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल सेव्हिंगसाठी 2-3 क्षेत्ररक्षक आहेत. मिड ऑन बघा, चांगलं क्षेत्ररक्षण. प्लॅनिंग आहे. ही डावपेचाची लढाई आहे. प्लॅनिंग आहे, सिंगल सेव्हिंग आहे, सिंगल ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. हे चांगलं आहे बघा. हे 12 वर्षाचे 12 वर्षाखाली खेळाडू आहेत, पण मॅच्युरिटी आहे, प्रगल्भता त्यांच्यामध्ये आहे आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि गोलंदाजी सुद्धा तशीच चालले. जशी बॉलिंग आहे तसंच फिल्डिंग. फिल्डरनं चूक केली. आम्ही म्हटलं होतं की जशी बॉलिंग आहे तशीच फिल्डिंग झाले. फिल्डरनं थोडीशी चूक केली. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावाने इतकं पकडून ठेवलं होतं त्या सार्थकनं. त्या पूर्ण दबावाला रिलीज करणाऱ्या या 2 रन होत्या. दबाव निर्माण झाला होता, पण त्या दबावाला पूर्णपणे रिलीज करणाऱ्या या 2 रन होत्या. त्यामुळे एक रन महत्वाचा आहे, एक धाव महत्वाची आहे. अर्ध्या पल्ल्याच्या जवळपास पोहोचलेल्या 46 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आल्यात. क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना आपण बघतोय मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडासा चेंज केलेला आहे. ॲक्च्युली कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंज केला, जो मिड विकेटला आला आहे आणि मिड विकेटला नवीन क्षेत्ररक्षक. मॅच भरपूर रंगामध्ये, कारण स्ट्रॅटेजी फार महत्त्वाची आहे. बॅटच्या बाहेरील कडा चेंडू तडमॅनला फील्ड करतोय. धाव घेण्याची कुठली संधी नाही आहे. एक रन, एक धाव. कारण दोन्ही टीम तितक्याच ताकदीच्या आहेत, तितक्याच तुल्यबल आहेत. समान ताकदीच्या, समान कुवतीच्या, समान स्ट्रेंथच्या दोन्ही टीम आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, स्ट्राईक करत होता. गली रिझनमधला क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 9 षटकांचा खेळ संपलाय. 9 ओव्हरचा खेळ संपलाय. पुढच्या ओव्हरसाठी नक्कीच ड्रिंक्स ब्रेक्स असणार आहे. पण स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचल्या 47. 47 धावा धावफलक. थँक्यू. बिलकुल दिल में तूफान लेके आए, आंखों में सपना लेके आए. डोळ्यामध्ये स्वप्न आहे या ट्रॉफीला जिंकण्याचं, डोळ्यामध्ये स्वप्न आहे या ट्रॉफीला मिरवायचं, डोळ्यामध्ये स्वप्न आहे या ट्रॉफीला घेऊन नाचायचं. आणि तेच घेऊन या दोन्ही टीम आता फायनलचा मॅच खेळतात. प्रीत निजाई गोलंदाजीसाठी रेडी, बॉलिंगसाठी रेडी. पायावरचा चेंडू होता, हलक्या हातानं पाहतो आपण. थोडी शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर उडवली आणि 1 रन ॲड होईल स्कोरबोर्डवरती. 48 रन. 48 धावफलकावरती. मागच्या मॅचचा खेळ पाहिला तर प्रीतनं सुरुवात मॅडन ओव्हरनं केली होती, तिथून मॅचला खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली होती. आताही प्रीत बॉलिंगवरती आला, पण 2 असे फलंदाज मैदानावरती, यथार्थ आणि वर्षित, ज्यांनी खेळपट्टीवरती थोडासा टाईम स्पेंड केला आहे. त्याच्यामुळे त्यांनाही स्टार्ट मिळाला, सुरुवात त्यांनाही मिळाली. मी म्हटलं ना, त्यांना सुरुवात मिळाली, स्टार्ट त्यांना मिळालेला आहे. आता तो स्टार्ट यथार्थला मिळालेला स्टार्ट, वर्षितला मिळालेली स्टार्ट तुम्हाला पुढे न्यायची आहे. मोठी इनिंग खेळायची आहे, टीमला जिंकून द्यायचं आहे आणि ती इनिंग, मोठी इनिंग खेळायची आहे तुम्हाला. त्यामुळे हा सामना जर पाहिलं तर दोन्ही बाजूनं जाणार आहे, दोन्ही बाजूला आहे. कारण जमेची बाजू आहे टीम साई सेवासाठी, की 2 चांगले फलंदाज मैदानावरती आहेत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरमध्ये अथर्व तिथे आहेत. चांगलं फिल्डिंग, धाव घेण्याची कुठली संधी दिली जात नाही आहे. हवे चेंडू होता थोडा, तो दूरवरती राहिले. अथर्वाच्या थोडासा पुढे, कारण असं पुढे झेल टिपणं थोडंसं कठीण असतं. ऑकवर्ड पोझिशनमध्ये जर पाहिलं तर
झेल टिपणं थोडंसं कठीण असतं, कारण ज्यावेळेला पुढे चेंडू तुमच्या दिशेने येत असतो त्यावेळेला सूर मारून पुढे झेल टिपणं तितकं सोपं नसतं. अथर्वनं चांगली फिल्डिंग आतापर्यंत केलेली आहे. 2 धावा ॲड होतील. 50 धावा, 50 धावा, 50 धावा धावफलकावरती स्कोरबोर्डवरती आल्यात. अजूनही काम संपलेलं नाही, कारण 65 धावा अजूनही करायचे आहेत. 50 धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न एसटीच्या पाय लागून चेंडू पाठीमागे निघून चाललाय. 22चा इशारा होत असताना एक रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल आणि या एका धावेने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 51 वरती. एकावन्न धावा धावफलकावरती आतापर्यंत झाल्यात. यथार्थ आणि वर्षित ही जोडी मैदानावरती आहे. दोघांमध्ये चांगलं अंडरस्टँडिंग आहे. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगलं कॉलिंग, चांगलं अंडरस्टँडिंग पाहिले. पायावरचा चेंडू होता, पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 1 रन ॲड होईल. 10 षटकांचा खेळ संपला, 10 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 10 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा बघूया धावफलकावरती झाल्यात त्या 52, 52 धावा. कंपॅरिझन जर करायचं झालं, 10 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला टीमचा स्कोअर होता 49. ज्यावेळेला रूट्सचा टीम होती 10 षटकानंतर 49 आणि पाठलाग करताना शिवसेवा आहे 52. 3चा फरक आहे, 3चा गॅप आहे. फक्त तिथे 4 विकेट गमावले ते रूट्सने, इथे 1 विकेट गमावलेलं आहे. त्याच्यामुळे मॅच ऑन आहे, ऑनलाईन आहे. पण हे गाणं ऐकूया ना पुन्हा एकदा येऊया. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकेन चालतो 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 नागोबाला चला मॅचच्या दिशेने जाऊया. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. दहा षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 52. याचा अर्थ 60 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 60 चेंडूमध्ये 63 रन, 63 धावा करायच्या. 60 चेंडू आणि धावा करायच्या त्या 63. थोडंसं माहोल बनवूया, एक गाणं ऐकूया, एक माहोल बनवूया आणि येऊया. V4 लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 फायनलची शेवटची 10 षटकं बाकी आहेत आणि 10 ओव्हरमध्ये आता 63 रन करायचे आहेत, 63 धावा करायच्या आहेत. बिलकुल दम लगाएंगे, दम लावावाच लागणार आहे, जान लावावीच लागणार आहे, कारण शेवटची आता 60 चेंडू आहेत. या 10 षटकांचा खेळ आहे. इथून फैसला होणार की ही ट्रॉफी कोणाकडे जाणार. सार्थक बॉलिंग मार्कवरती. ऑफस्टम्पच्या बाहेर, ऑफस्टम्पचा सुंदर गोलंदाजी, लेग स्पिनचा मारा, सुंदर फ्लाईट डिलिव्हरी, बीट केलं एअरमध्ये, हवेमध्ये थोडंसं बीट केलं, फ्लाईट दिली गेली होती, त्याच्यामध्ये चेंडू टर्नही झालाय
लेग स्पिनचा मारा, सुंदर मारा, व्हरायटी आहे, विविधता आहे या गोलंदाजाकडे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, जागा होती, कडक स्ट्रोक, बॅकफूट पंच. ड्रिंक्स ब्रेक नंतर मॅच स्टार्ट झालाय सौकारनं. ड्रिंक्स ब्रेक नंतर आलाय सौकार. 4 धावा. मस्त गाणं लाभलंय कारण धन धनाधन. आता खेळ तसाच करायचा आहे. त्याच्यामुळे जसा मी म्हटलं ना, जान लगाएंगे, दम दिखाएंगे. दम दाखवायचा आहे तुमचा. रूट्स अकॅडमी, साई सेवा टीम, शिवसेवा टीम आणि रूट्स अकॅडमी दोन्ही टीम दम लगाएंगे. आता सांगितले की आजची तारीखही तशी आहे, 31 आहे, पण आपल्याला फर्स्ट यायचं आहे. धाव घेण्याचा प्रयत्न आहे, ते धावाचा प्रयत्न चुकलाय. थोडंसं लेट झाला, थ्रो देखील वाईट झालाय, थोडा वाईट थ्रो झालाय. तर स्टंपच्या जवळ थ्रो असता तर कदाचित निर्णय थोडासा वेगळा पाहायला मिळाला असता. पण कौतुक, किपरचंही कौतुक, त्यानं गॅदर चांगला केला, स्टंपवरती देखील फेकला, तर कौतुक किपरचं देखील. असं दिवस 31 आहे. पण आता या टुर्नामेंटमधला फर्स्ट कोण येणार, पहिला क्रमांक कोण पटकावणार, पहिली ट्रॉफी, विनरची ट्रॉफी, विनर कोण, चॅम्पियनवालं गाणं कोणासाठी वाजणार आहे, रूट्स अकॅडमी की शिवसेवा. ते चॅम्पियनवालं गाण्यावरती डान्स कोण करणार आहे. डान्स करायचा आहे त्या गाण्यावरती. रूटचा कॅप्टन सांगतोय आमच्या टीमला करायचं आहे, अथर्व सांगतो आमच्या टीमला करायचं आहे, तर वर्षित देखील तिथे आहे. शिवसेवा टीमचा कॅप्टन देखील मैदानावरती वर्षित, तोही सांगतोय आमच्या टीमला डान्स करायचा आहे. त्या चॅम्पियन गाण्यावरती आम्ही नाचणार आहोत. 57 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती 58चा पाठलाग करायचा. इथे बीट केलाय, चेंडू चाललाय बॉन्ड लाईन जवळ फिल्डिंग झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या रनचा प्रयत्न. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. 3 रन ऍड होतील स्कोरबोर्ड वरती. या 3 रनने स्कोर जाऊन पोहोचला 60. 60 झाल्यात, 55 करायचे आहेत. 60 रन झाल्यात, 55 धावा अजूनही करायचे आहेत. 55 चेंडूचा खेळ बरोबर शिल्लक आहे. 55 चेंडू आणि 55 धावा. जे स्कोरर नक्कीच ऑनलाईन स्कोररसाठी शुभम आहेत आणि श्रवणही आहेत. ऑनलाईन स्कोर श्रवण चांगलं करतात, तर DBNचे स्कोरर म्हणून शुभम देखील आहेत. ब्लॉक बॉल डिलेवरी थोडा वेगळा चेंडू हाताळला गेला होता. मागे 2 लेग स्पिन पाहिले, एक फ्लिपर पाहिलाय. हा ब्लॉक बॉल डिलेवरी हाताळला गेला होता. 11 षटकांचा खेळ संपला. 11 षटकांचा स्कोर 60. गाणं ऐकू येऊया. 54 बॉल 55 रन. ए ब्रदर, कवर चाललास? ये मावरा घे, ये ताजा बर्फांचा नाही. थँक्यू. गाणं लागलंय चिल कर, पण अशा मॅचमध्ये चिल नाही करतायत, कूल नाही राहत आहेत. मनामध्ये भरपूर विचारांचं काऊर मासतं, भरपूर काही विचार मनामध्ये येत असतात, पण चिल करायचं आहे, कूल राहायचं आहे. आपल्या टीमला देखील चिल करून चिअर्स करायचं आहे, चेअरअप करायचं आहे. दोन्ही टीमला चेअरअप करायचं आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, पाठीमागे निघून चालला, पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडूवरती. चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग झाली. पंचांचा इशाऱ्यानं व्हाईट बॉल बिहाइंड द विकेट. रन आल्यात बिहाइंड द विकेट. आता रन आल्या, जास्त रन आतापर्यंत आपण पाहतोय. धावा धावफलकावरती 63 धावा धावफलकावरती. 52 धावांचा अजूनही पाठलाग करायचा. 53 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 53 चेंडू 52 धावा हे समीकरण मैदानावरती आहे. 54 चेंडू, व्हाईट बॉल होता त्याच्यामुळे 54. आता बरोबर 53 चेंडू आणि 52 रन. 63 रन
स्कोरबोर्डवरती आहे. दोन खेळाडू मैदानावरती चांगली खेळी साकारतात. यथार्थ आणि दुसऱ्या बाजूला वर्षित. पायावरचा चेंडू होता. पॅडवरती आपला अपील जरूर झालं पण पंचांनी सांगितलं थोडा बाहेरचा आहे. लेग बाईचा इशारा होता ना. 1 रन स्कोरबोर्डवरती ॲड होईल. आता ही जोडी टिकले. या जोडीला तोडण्यासाठी जोडीला ब्रेक देण्यासाठी ब्रेक थ्रूसाठी काहीतरी करावं लागणार. बॉलरला काहीतरी वेगळं करावं लागणार. बॉलरला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार कारण दोघेही चांगली बॅटिंग करतात. ड्राईव्ह केलंय. फिल्डर आहे तिथे कारण या जर जोडीची कटकट मिटवायची तर किटकॅट पाहिजे. जसं किटकॅट खातो ना किटकॅटच्या ॲडमध्ये तेच सांगतात हॅव अ ब्रेक हॅव अ किटकॅट. तर किटकॅट पाहिजे तरी जोडी तुटू शकते. बॅटची फेस थोडीशी ओपन केली. किटकॅट पाहिजे. धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव या स्कोरबोर्डवरती ॲट होईल. 65. 65 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. मॅच क्लोज चाललंय. दोन्ही डगआउट पाहिले तर दोन्ही डगआउट सध्या शांत आहेत. दोन्ही डगआउटच्या खेम्यामध्ये थोडीशी शांतता आतापर्यंत पाहतोय. 50 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे. पायावरचा चेंडू तर ग्लान्स करत होता. फिल्डिंग थोडीशी चुकले. फिल्डिंग आता दुसरी धाव. दुसरी रन देखील येईल. जिथे 1 धाव नव्हती तिथे 2 धावा. या मागच्या 7-8 चेंडूचा खेळ पाहिला ना आपण तर बिहाइंड द विकेट मागच्या बाजूला जास्त धावा झाल्यात. थर्ड मॅनला झाल्या. फाईन लेगला झाल्या. या क्षेत्रामध्ये जास्त धावा झाल्यात. वाईटच्या 3 धावा आल्या. त्याच्यावर तर थर्ड मॅनला 3 धावा आल्या. या देखील 2 धावा आल्या. बिहाइंड द विकेट स्कोर भरपूर चालला आहे. 67 धावा. 67 धावा धावफलकावरती आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर होता चेंडू. डॉट बॉलची सांगता होत असताना स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 67. 12 षटकांचा खेळ संपला. 48 चेंडूचा खेळ आहे आणि बरोबर 48 रन करायचे आहेत. 48 चेंडू 48 धावा. एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू. एक गोष्ट घडली त्याच्यावरती चर्चेला मी येईल कारण आता 48 बॉल 48 रन करायचे आहेत त्याच्यामुळे त्याला चर्चेला येणार आहे पण थोडंसं वेळ जाऊ द्या. एक महत्त्वाची गोष्ट नक्कीच मैदानावर देखील आता घडले. गोलंदाजीमध्ये गोलंदाज बॉलर आराध्य बॉलिंग मार्कवरती. फॉरवर्ड डिफेंड आराध्य खाडियांकडनं बॉलिंगसाठी येत असताना महत्त्वाचे 3-4 षटक आहेत. हे 3-4 ओव्हर फार डिपेंड करणार आहेत की कुठल्या संघासाठी महत्त्वाची आहेत, कुठल्या संघासाठी चांगले घडणार आहे पुढच्या 3-4 षटकामध्ये. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात, इशारा करतात, वाईट बॉलचा इशारा. 27 बॉल 27 रन. मॅच एकदम क्लोज चाललाय. क्लोज मॅच चाललाय. रूट्स अकॅडमी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवसेवा. हलक्या हाताने चेंडू केला मिड विकेटच्या रिझनमध्ये फील्ड केले. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट नंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा. मी आत्ताच म्हटलं बिहाइंड द विकेट भरपूर रन आल्यात. बरोबर पाठीमागे भरपूर रन आल्यात. आताही ओव्हर थ्रोच्या स्वरूपात एकाच्या जागेचं रूपांतर 2 धावामध्ये आलेत. स्कोर जाऊन पोचलाय तो 70. पार्टनरशिप महत्त्वाची आहे. या 2 खेळाडूंची पार्टनरशिप आपण बघूया. यथार्थ एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला वर्षित आहे. या 2 खेळाडूंमध्ये जी पार्टनरशिप आतापर्यंत झाले
45 धावांची पार्टनरशिप दोन खेळाडूंमध्ये झाले. दोन खेळाडूंमध्ये 45 धावांची भागीदारी. कारण 25 वरती पहिला विकेट पडला होता. 25 धावांवरती पहिला विकेट पडला होता. त्यानंतर या दोन खेळाडूंनी सेन्सेबल क्रिकेट खेळले. डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळलेलं आहे. त्यांना माहिती आहे इम्पॉर्टन्स, आपल्या विकेटची अहमियत, आपल्या खेळाचं महत्त्व, आपल्या इनिंगचं महत्त्व. ऑफस्टॉपच्या बाहेर चांगली गोलंदाजी आराध्याची चांगली गोलंदाजी. प्रयत्न करतोय तो, आणि प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्नात तुम्हाला यश मिळणार. प्रयत्न केले तर यश मिळणार. कदाचित प्रत्येक वेळेला नाही मिळणार, पण करत राहा तर नक्कीच मिळणार. जसं एक गाणं आहे, हम होंगे कामयाब एक दिन. कामयाबी एक दिन में नहीं मिलती, लेकिन कोशिश करो तो एक दिन मिल जाती है. तसं तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर यशस्वी होणार आहेत. हा सामना देखील तशाच धाटणीचा आहे, तशाच पद्धतीचा आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. फील्ड केलं गेलं मिड ऑफला. चांगला षटक आतापर्यंत पाहतोय आराध्यानं चांगले षटक हाताळले. 3 धावा फक्त या ओव्हरमध्ये खर्च केल्यात. त्यामुळे आता बघूया 13 षटकांचा खेळ पूर्ण होताना. धावा आहेत दाबल 17. 42 चेंडूचा खेळ आहे आणि 45 धावा करायच्या आहेत. 42 बॉल रिमेनिंग आणि 45 रन रिक्वायर्ड. थँक्यू. 42 बॉल 45 रन. 42-45. व्हाईट बॉलचा इशारा झालाय की नो? पंचांनी इशारा करायचा आहे नो. रिदान मिस्त्री बॉलिंगसाठी बॉलर. फ्रीटचा इशारा देखील तिथे झालाय. ही संधी आहे बघूया. फ्री हिट आलाय. फ्री. वाईट बॉल. याचा अर्थ तो जसा एखादा सेल असतो ना ऑफलाईन, तो कंटिन्यू चालू असतो, तशी ही स्कीम चालू आहे. वाईट बॉल आलाय त्याकरता फ्री हिट ऑन आहे. स्कोर जाऊन पोचला 72. 72 धावा धापलकावरती स्कोरबोर्डवरती आहेत. एक धाव महत्वाची, एक रन महत्वाची, एक क्षण महत्वाचा आहे या सामन्यामध्ये. मिस केला. फ्री हिटचा चेंडू त्याने मिस केलाय. हो बिलकुल. थकावट थोडीशी महसूस हो रही है. थकणं स्वाभाविक आहे एकाच दिवशी ज्यावेळेला तुम्ही 2 T20 खेळता. पण थकायचं नाहीये, थांबायचं नाहीये. तुम्हाला जर विजेता बनायचं आहे तर थांबायचं नाहीये. कारण जसं म्हणतात ना, विजेता तब रुकते हैं जब वो जीतते हैं. विजेता तब रुकते हैं जब वो जीतते हैं और कमजोर तब रुकते हैं जब वो थकते हैं. तुम्ही थकलात, थांबलात तर संपलात. त्याच्यामुळे थांबायचं नाही. हे स्वतःशी सांगायचं आहे. 72 रन, 72 धावा धाफलकावरती आतापर्यंत येत असताना मॅच ही रंगामध्ये आलाय. कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो, फील्ड केला जाईल पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव या चेंडूवरती जरूर पूर्ण होईल. 73. 73 धावा धापलकावरती आतापर्यंत. या षटकामध्ये वाईट पाहिला, नो पाहिला, वाईट पाहिला, सर्व काय पाहिलेत. धावा आल्यात. या षटकामध्ये देखील धावा आल्यात. हा मॅच देखील तसा चाललाय. बॅकफुटला गेलं चेंडू, खेळलं थोडा हाताला लागून चेंडू निसटला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली गेली. चांगली फिल्डिंग. 74. 74 धावा. 38 चेंडू 41 रन. 38-41. 38 चेंडू 41 धावा. फायनलचा मॅच फायनल सारखा रंगलाय. फायनलचा मॅच आता फायनल स्टेजवरती पोहोचलाय. फायनलचा मॅच आता फायनल टच देण्यासाठी दोन्ही टीम मैदानावरती आहे. 75 धावा. 37-40. आणि आता ही 50 धावांच्या वरची पार्टनरशिप, 50 धावांची पार्टनरशिप झाले दोन्ही खेळाडूमध्ये. 50 धावांची पार्टनरशिप भागीदारी या दोन खेळाडूंनी रचले.
50 धावांची पार्टनरशिप. चांगला खेळ दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत केला आहे. टॉप ऑफ द बॉल खेळायचं होतं, थोडंसं टाचेवर आलं होतं, गॅप नाही शोधू शकले. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना षटक संपले. 14 षटकाचा खेळ संपलाय. धावा आहे धापलकावरती 75, 75, 36 चेंडूचा खेळ आहे आणि धावा करायचे आहेत ते 40. 36 बॉल 40 रन. थँक्यू. 36 बॉल 40 रन. आराध्य पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती खाडियांकडनं गोलंदाजी करताना. वाईट बॉलनं सुरुवात झाली आराध्याची. पहिला सुद्धा असंच होता, थोडासा स्वेअर चेंडू हाताळला होता, त्यानंतर तो लईमध्ये आला होता. दोन्ही खेळाडूंवरती नजर टाकूया. वर्षित जो खेळतोय 34 वरती तर 17 वरती बॅटिंग करतोय यथार्थ. स्वीपचा फटका खेळायचा होता. बॅकवर्ड मध्ये फिल्डर होता, थोडासा वेळ घेतलाय त्यांनी सुद्धा. एक धाव या चेंडूवरती स्कोर 77. 77 धावा धावफलकावरती आल्यात. दोन्ही टीमवरती पाहिलं तर फ्लॅट डिलिव्हरी हवेमध्ये चेंडू खेळला होता. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंटला फिल्डर आहे तिथे. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोरबोर्ड पुढे चाललाय. मॅचही थोडा पुढे चाललाय. टप्प्याने मजल दर मजल करत हा मॅच थोडा पुढे चाललाय. तसं थोडंसं थंडगार हवा वाहायला लागले. थोडं वातावरण कूल झाले, थंड झाले. त्यामध्ये मॅच गरम आहे. मॅच गरमागरम मॅच आहे. मॅच गरमागरम आहे. थोडंसं हवा आले, थंड वारा आलाय समोरच्या दिशेनं. वाऱ्याची झुरूक थोडीशी आले. मॅच थोडासा गरम झालाय. त्याच्यामुळे गरमागरमीमध्ये सगळं काय घडणार. मागच्या 2 बॉलवरती रन नाही आल्यात, 2 चेंडूवरती रन नाही आल्यात आणि त्यानंतर फील्ड पोझिशन थोडीशी चेंज केलेली आहे. मग थोडा वेळ गेलाय, थोडासा टाईम गेलाय, टाईम गेलाय. बघूया गेलेला वेळ, गेलेला टाईम कोणासाठी काय घेऊन आलाय. पहिलं म्हटलं थोडासा वेळ घ्या. फिल्डिंग हो जबरदस्त स्पर्श होते तिकडे. स्पर्शनं चांगली फिल्डिंग केले. काही उल्लेखनीय क्षण देखील पाहिलेत आपण आजच्या या फायनलच्या मॅचमध्ये. फिल्डिंग आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत दोन्ही टीमनं केलेला आहे. त्याच्यामुळे फिल्डिंग नेहमीच प्लस पॉईंट राहिलाय. धावा आहेत धापलकावरती 79, 79 धावा धापलकावरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू झेल जगलरवाला कॅच होता. जगलिंगवाला कॅच होता. स्पर्श स्वतः नाराज आहे. रिप्ले आपण पाहू शकता. रिप्ले जर पाहिला तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्लाइस करायचं होतं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. आउटसाईड एज थोडासा कडेला आणि पहिल्या प्रयत्नामध्ये झेल सुटला. दुसरा, तिसरा, चौथ्या प्रयत्नामध्ये खाली. आता क्रॉस बॅटेड फटका गॅपमध्ये चेंडू चाललाय बाउंड लाईन जवळ. पाठलाग केला जातो. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले जातात. 2 रन ॲड होतील स्कोरबोर्डवरती. या 2 रनने स्कोर जाऊन पोहोचला 82. 82 धावा धावफलकावरती. 15 षटकांचा खेळ संपलाय. आणि 15 ओव्हर नंतर धावा आहे धावफलकावरती 82. 30 चेंडूचा खेळ आहे आणि 30 चेंडूमध्ये 33 30 बॉल 33 रन. तीस बॉलचा खेळ आहे, 30 चेंडूचा खेळ आहे. 33 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे दोन्ही टीमसाठी. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2. दुसरं पर्व. आता बघूया दुसरं पर्व. 30 चेंडूमध्ये दडलंय सर्व. 30 चेंडूमध्ये सर्व काही दडलंय आणि या 30 चेंडूमध्ये जी कहाणी बदलणार, काय होणार हे सर्व काय मैदानावरती सबस्टिट्यूट गेला की काय थोडंसं चेंज करण्यात आलेलं आहे. तोही मैदानावरती पाहतोय.
आता बॉलिंग मार्कवरती प्रीत. प्रीत निजाई बॉलिंग मार्कवरती. 30 बॉल 30 चेंडूचा खेळ आहे. 33 धावांची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूला आहे. 50-50 वाला मुकाबला आहे. जसं बिस्किट असतं, एक बिस्किट असतं 50-50 वाला, तसा 50-50 वाला आहे हा मॅच, पण तसा 50-50 वाला आहे. सिंगल सेव्हिंगसाठी प्रत्येक जण तिथे मैदानावरती थांबलाय. बघतोय आपण पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आहे, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आहे, डीपला तो कव्हर पॉईंटला एक फिल्डर, मिड ऑन थोडासा मागे आहे. ऑफसाईडच्या दिशेने स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केला, चेंडू चला बॉन्डलाईन जवळ. एक धावा या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातात. म्हणून मी म्हटलं हा मॅच 50-50 वाला बिस्किटासारखा आहे. आता तो हळूहळू क्रॅकजॅक सारखा होऊ लागलाय. खट्टा मिठा मॅच होऊ लागलाय. कोणासाठी खट्टा कोणासाठी मिठा हा मॅच होऊ लागलाय. 31 आता थंडी जास्त जाणवायला लागली. जे सपोर्टर आहेत, जे पाठीराखे आहेत, जे आता पाठिंबा द्यायला आल्यात आपल्या दोन्ही टीमला, त्यांना थोडी थंडी जास्त जाणवते. आता थोडी हुडहुडीवाली थंडी आहे, कारण मॅच आता टच अँड गो वाला मामला आहे. टच अँड गो. 84 धावा धावफलकावरती आतापर्यंत ज्या पाहतोय. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह कव्हर ड्राईव्ह बाउंड्री, चौकार. थैंक यू. ऐसे तो खूबसूरत मरीन ड्राइव भी है, लेकिन उससे खूबसूरत एक कवर ड्राइव है. त्याच्यापेक्षा सुंदर कवर ड्राइव खेळला गेला आहे. या 4 धावांनी स्कोर जाऊन पोहोचलाय 88. 27 चेंडू 27 रन. 42 वरती बॅटिंग करतायत वर्षित. कॅप्टन नॉक. कर्णधाराची साजेशी खेळी, कर्णधाराला पाहिजे तशी खेळी. आता या खेळीला एक तर तुम्ही विजयापर्यंत घेऊन जायचं आहे. फुल फेस ऑफ द बॅट खेळला होता. 42 वरती बॅटिंग करतोय. वर्षितला पाहिलं बॅटिंग ऑन 42. प्रीत देखील प्रयत्न करतोय. एक चेंडू फुलटॉस त्याने हाताळला आणि त्या फुलटॉस बॉलवरती चौकार. त्याच्यामुळे महत्व माहिती आहे प्रीतला. आता कमबॅक करायचं आहे. डॉट बॉल हाताळायचे आहेत. कमबॅक करायचं आहे. तुम्ही केलेलं कमबॅक टीमसाठी फाईट बॅक असणार, वेलकम बॅक असणार आहे. हाताळलेले चांगले चेंडू, डॉट बॉल, मॅच मधला रोमांच, मॅच मधला थरार वाढवून जातील. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल कन्वर्ट नाही होऊ शकला. स्वतःवरती नाराज. हाही फुलटॉस बॉल होता. ही संधी होती, ही संधी तुम्ही गमावलेली आहे. आता बघूया स्कोरबोर्ड बघूया. धावा झाल्या धावफलकावरती जर पाहिलं तर 16 षटकांचा खेळ संपला. 16 षटकांचा धावा आहेत 88. 24 बॉल 27. 24-27. थँक्यू. सीझन 4 बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 4. 24 चेंडू आहे, 24 कॅरेट सोनं दाखवायचं आहे तुम्हाला. 2024 साल जे आता चाललंय 25 कडे. या 24व्या सालामध्ये झेल विकेट अथर्वनं टिपलाय. झेल 2024 मध्ये चालले साल. कॅप्टनचा विकेट आलाय. विकेट पाहिजे होता तो विकेट आलाय. यथार्थ
यथार्थ बाद झालेत, माफ करा, यथार्थ बाद झालेत. कॅप्टन आहेत अजून खेळपट्टीवरती आहेत. एक चांगली खेळी यथार्थ न सकाळी यथार्थसाठी टाळ्या आल्यात. यथार्थच्या खेळीसाठी एक चांगली पार्टनरशिप यथार्थ आणि कॅप्टनमध्ये झाले. पण येताना पहिल्या चेंडूवरती आराध्य मानस शिवलकर न्यू बॅट्समन, पण मॅच मधला रोमा. 2024 साल आता थोड्याच वेळामध्ये 25 मध्ये परावर्तित होणार. 2024 साल थोडी देर बाद अलविदा लेगा, पण आता 2024 ची स्पर्धा आहे. ही 2024 ची स्पर्धा आहे. 27 धावांचा अजूनही पाठलाग तुम्हाला करायचा आहे. बॅटच्या बाहेर येणारा चेंडू चाललाय. बॉन्ड लाईन जवळ पाठलाग केला जातो. 1 धावे चेंडूवरती पूर्ण, 2 धावा चेंडूवरती पूर्ण केले जातात. या 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 90. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ शिल्लक लागला तो 22 बॉल, 22 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. मॅच काय चाललाय बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट. कॅशबॅक आहे, फक्त कमबॅक करायचं आहे, फाईट बॅक करायचं आहे, टीमचं वेलकम बॅक करायचं आहे. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोरच्या दिशेनं. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहा. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोरबोर्ड 91 21 वरती. 24 पाहिजे. 21 बॉल 24 रन. रंगलेला सामना अजून नाही सांगू शकत, कन्फर्म नाही सांगू शकत कोण जिंकणार. रूट्स अकॅडमी देखील तयार आहे. शिव सेवाईक तयार आहे. समोर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय मिड ऑफला. क्षेत्ररक्षक आहे तिथून फील्ड करतील. 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. एक धावाने एक चेंडूना मॅच पुढे चाललाय. जो 1 विकेट आलाय, जी पार्टनरशिप ब्रेक झाले, काय त्याचा फायदा होईल की मानस ज्याच्याकडे क्षमता आहे, मानस ज्याच्याकडे ताकद आहे, तो स्ट्रायकर एंडला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट बॉल. टाळ्यांचा आवाज त्याच करता आलाय. ये डॉट बॉल भी विकेट की तरह होगा. ये डॉट बॉल एक इव्हेंट की तरह होगा, कारण डॉट बॉल आला तरी मॅच मध्ये येतील. बॅकफुटला केलंय चेंडू फील्ड केलं धाव घेण्याचा प्रयत्न. ओ थोड़ी सी देर. ये मैच नहीं इजी, खेलू नका लेजी. ये मैच नहीं इजी, खेलू नका लेजी. थर्ड अंपायर थोडासा बिझी आहे. मॅच इजी नाही आहे. क्रुशियल मोमेंट आहे, त्यामुळे पाहण्याचा प्रयत्न तिसरे पंच देखील तिथे करतील. काय घडलंय बघूया. कोणासाठी घडले, कोणासाठी बिघडले. नक्की तिसरे पंच पाहतात. अजून नाही निर्णय आलाय, त्याच्यामुळे पाहण्याचा प्रयत्न तिथे केला जाईल स्क्रीनवरती. धगधग अजून नाही डिसिजन आलाय. अजून आला नाही. डिसिजन पेंडिंग. निर्णय येणार आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय इथे येणारच आहे. बघूया, स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. तिसरे पंच आता निर्णय देतील, पाहतील. ज्यावेळेला बॅट आले त्यावेळेला यष्टाना चेंडू. इट्स OUT आउट. एक चांगली इनिंग वर्षितने खेळले. पहिली धाव घेताना गडी बाद झाल्या. टाळ्यांचा गजर वर्षित येणार.
चांगले खेळी त्यानं साकारलेले आहेत. थोडंसं दुर्दैवी ठरलं आऊट होणं तंबूच्या दिशेने येत असताना. न्यू बॅट्समन बॅट्समन सोहम न्यू बॅट्समन सोहम. समीकरण बघूया, इंटरेस्टिंग आहे. 18 बॉल 23, 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. पण मॅच अजूनही फिरू शकतो. दोन्ही बाजूला आहे, अजून दोन्ही बाजूला आहे. विकेट विकेट विकेट, लेग बिफोरचा विकेट, विकेट गॉन. बिल्कुल रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा. पण रंगामध्ये भंग झालाय. रंग में भंग हुआ है. लागोपाठ 2 विकेट गेल्यात. कॅप्टन बाद झाल्यानंतर मानस देखील बाद झालाय. 2 विकेट लागोपाठचे गमावले त्या टीमनं. मॅच रंगामध्ये आलाय. 17-23 न्यू बॅट्समन रुद्रांश रुद्र स्ट्रायकर एंडला खेळायचं होतं. थोडसा सिंगले होता, अपील जरूर झाले. डायरेक्ट हिट आता नवीन आलाय. बघूया 2 बॅट्समन न्यू बॅट्समन मध्ये आहेत. पण जसं मी म्हटलं होतं ना, मॅच 50-50 वाला होता, तो क्रॅक जॅक सारखा झालाय. पण आजच्या दिवसामध्ये सकाळी कोण गुड्डे खाऊन आलाय त्याच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जो गुड्डे खाऊन आलाय त्याच्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. गुड डे बघूया, गुड डे कोणासाठी आहे, चांगला आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस कोणासाठी, आज वर्ष अखेर आहे. त्याच्यामुळे 2024 आता संपत आले. 2024चं सेलिब्रेशन, 2025चं स्वागत त्या ट्रॉफीला घेऊन कोण करणार आहे. रूट्स अकॅडमी की दुसऱ्या बाजूला शिवसेवा. मॅच अजून संपला नाहीये, मॅच ऑन आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, कव्हरच्या दिशेने फील्ड केला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न, एक धाव या चेंडूवरती. पूर्ण स्कोर धाव पोहोचला 94. 94 धावा धाव फलकावरती. 21 अजून पाहिजे. 15 चेंडूचा खेळ आहे, 21 धावा करायची आहेत. 15 चेंडू 21 धावा. मॅच मध्ये अजूनही काय होऊ शकतं, मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकतं. नेहमी जसं म्हणतात ना की जीत और हार आपके सोच के ऊपर निर्भर है. मान लो तो हार होगी, ठान लो तो जीत होगी. त्याच्यामुळे जिंकायचं आहे. हो, वेगवान चेंडू, चांगली गोलंदाजी प्रीत निधाई यांची. डॉट बॉल 14-23 14-21 14-21 14 बॉल 21. मॅचलाही मजा आले, मॅच मध्ये रंग आलाय. एक चांगला फटका, एक चौकार. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल. एक चांगला बॉल, एक चांगला विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर डॉट बॉल. डॉट. काय मॅच चाललाय. 24-27 मॅच होता आणि तो मॅच आता येऊन ठेपलाय 13-21. याचा अर्थ मागच्या 2 ओव्हरमध्ये रन नाही आल्यात. मागच्या 2 षटकामध्ये रन आलेल्या नाहीयेत. मागच्या 2 षटकामध्ये स्कोर पूर्णपणे थांबलाय. एक फटका पाहिजे, एक स्ट्रोक पाहिजे. खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या हातल्या कडेला चेंडू लागून जातो. फाईट लेग मध्ये फील्ड केला जातंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला तर 1 रन ऍड होईल. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा झाल्या धावफलकावरती 95. 12 बॉल 20.
हो दिल तो गया रे. आता बघूया दिल जोरों से धडधडा रहा है. 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता. चेंडू जातोय लॉंगर वन. क्षेत्ररक्षक फिल्डर तिथपर्यंत आलाय. एकच धाव एकच रन या चेंडूवरती. 11 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांची आवश्यकता. टाळ्यांचा गजर आता रूटच्या डगाऊट मधून आलाय. बघूया टाळ्यांचा गजर आता शिव सेवा टीमच्या डगाऊट मध्ये येतोय का. समोर खेळाय चेंडू चाला ऑनलाईन जवळ पाठलाग केला जातोय. क्षेत्ररक्षक चुकलाय. मी बोललो शिवसेवा डगआउट मधून आलाय. आवाज चौकार. बिलकुल टशन वाला मॅच क्लोज जाणारा मॅच. 100 धावा झाल्यात. 100 अप 15 धावा अजून पाहिजे. चेंडूचा खेळ राहिला 10 बॉल 15 मॅच संपला नाहीये. मॅच पुन्हा एकदा रंगामध्ये आहे. कुठे पाहिजे चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथून फीड करतील. एक धावे चेंडूवरती पूर्ण केले जाते. एका धाव्यावरती समाधान. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 14 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 14. पुढचे 3 चेंडू फार निर्णायक आहेत. 3 चेंडू फार महत्वाचे आहेत. 3 चेंडूवरती 5 धावा 7 धावा मॅच मधला रोमांच वाढला जाईल. 3 चांगले चेंडू 3 डॉट बॉल 1 विकेट. मॅच मध्ये पुन्हा एकदा मजा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर चेंडू केला फिल्डिंग करतं तिथे. फील्ड केलं गेलं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मॅच आलाय आणि सर्वात जास्त खुश आहेत म्हणजे बिफोर लॉजिस्टिकचे संदीप जयस्वाल देखील खुश आहे. कारण रफ अँड टफ मॅच आहे. ठंडी लागले पण मॅच गरम है. यह ठंड के मौसम में मैच गर्मा गर्म मैच चलता हुआ. गर्मा गर्म मॅच. पायावरचा चेंडू फ्लिक केलाय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धाव्यावर समाधान मानावं लागणार आहे. स्कोर बोर्डवरती नजर टाकूया. स्कोर 103 झाले. 12 धावा पाहिजे. 7-12 7 बॉल 12 मॅचचा चढलाय पारा. मॅचचा पारा चढलाय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू आलाय. उमर येतेला फिल्डिंग करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. ओहो टाळ्यांचा गजर आला. टाळ्यांचा गजर आता कहाणी आले. 6 मध्ये करायचे ते 11. 1 और 1 11. 11 रन पाहिजे. चला आणि जर का 10 झाल्या तर काय होणार त्याच्यावरती चर्चा होईल. हवा तर करतोच बाकी मित्रांची मेहरबानी. थँक्यू. तीन शक्यता आहेत. रूट्स विजयी होऊ शकतो. शिव सेवाही विजयी होऊ शकतो किंवा मॅच टाय पण होऊ शकतो. तिन्ही शक्यता नाकारता येणार नाही. तिन्ही रिझल्ट ऑन आहेत. तिन्ही रिझल्ट ऑन आहे. कॅप्टन आलाय अथर्वा. पहिला चेंडू डॉट बॉल 5-11 5 चेंडू 11 धावा. 11 खेळाडू मैदानावरती आहेत. 5 बॉल 11चा खेळ. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने चेंडू खेळा फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी काय येऊन ठेवलंय. स्कोर काय येऊन ठेवलाय. 1 दा 2 दा 3 दा 4 10 4 10 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट मॅच. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू चालला ऑनलाईन जवळ. पाठलाग केला जातोय. पाठलाग लॉक चेस फॉर द फिल्डर. 2 धावा पूर्ण या चेंडूवरती. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल. ओ हो 3-8 2 टीमची पडले गाठ. कोणाची लागणार वाट. कोण शोधणार फायनलची ती ट्रॉफीची वाट. कोण लागणार आणि वाट कोण शोधणार. 3-8 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. झाला चेंडू चालाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार कडक. थँक्यू. कडक मॅच.
एकदा टाळ्या दोन्ही टीम साठी येऊ द्या. दोन्ही टीम रूट्स अकॅडमी शिव सेवा 2 बॉल 4 4 4 2 बॉल 4. चेंडू आलाय, झेल होतंय का क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल सुटलाय, झेल सुटलाय सुटलाय सुटलाय. ओ विकेट 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 विकेट. थैंक यू. बिल्कुल एक मोड़ आया है इस मैच में भी मोड़ आया है. या मॅचला भरपूर काय मोड आले. 1-3 2 आल्या तर सुपर ओव्हर, 2 आल्या तर सुपर ओव्हर. आवाज आलाय जिंकून जिंकून जिंकणार कोण. इकडून आवालाय रूट्स अकॅडमी. न्यू बॅट्समन कोण आलाय. न्यू बॅट्समन पार्थ. 1-3 वरती फक्त एकच रन आले का. एकच रन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. दुसरी रन झाले का बघूया. तिथे निर्णय येईल. पंच बघूया. पंच निर्णय अजून डिसिजन पेंडिंग आहे. कहाणी में ट्विस्ट बघूया. पंच तिथे काहीतरी इशारा करतात. बॅट्समन काहीतरी इशारा करतात तिथे पंच. त्यामुळे आता क्या जोश के साथ होश में होना जरूरी था. काहीतरी घडलंय. बघूया आउट आहे नाही. जो लास्ट शेवटला बॅट्समन आला त्याचं नाव सांगा. शिवसेवा बॅट्समन कोण आला होता. श्लोक. आणि इथून इशारा झालाय. पंचाने इशारा केलाय. त्याच्यामुळे शेवटच्या बॉलवरती रन. आणि विजय झालाय बिफोर लॉजिस्टिक प्रेझेंट कॅशबॅक टुर्नामेंट सीझन 2 चा विनर रूट्स अकॅडमी. 1 धावाने जिंकलाय. 1 रनने जिंकलाय.